घटना आहे वैष्णवी पवारची. छत्रपती संभाजीनगर शहरात एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. कर्णपुरा परिसरात राहत्या एका कुटुंबावर मध्यरात्री अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. केवळ 13 वर्षाची निरागस मुलगी वैष्णवी अखिलेश पवार झोपेत असताना सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडली. वैष्णवी 8वी शिकत होती. आई घरकाम सांभाळायची तर वडील बांधकाम कामगार म्हणून रोजंदारीवर कष्ट करून घर चालवत होते. अशा साध्या गरीब व प्रेमळ कुटुंबात वैष्णवी हा आनंदाचा गोडवा श्वास होता. संध्याकाळी सगळं कुटुंब एकत्र बसून जेवण झालं, गप्पा झाल्या आणि सगळे आपापल्या अंथरुणावर झोपी गेले. पण मध्यरात्री 2च्या सुमारास पावसाळ्यात बाहेर पडणारा एक विषारी साप सरपटत सरळ तिच्या अंथरुणात घुसला आणि एका चाव्याने वैष्णवीला मृत्यूच्या दाराशी पोहोचवलं. क्षणभरात घरचा आनंद विरळला आणि आईवडिलांच्या हाका, आक्रोश, शेजारच्यांची धावपळ सुरू झाली. पण काहीही करून जीव वाचवता आला नाही. वैष्णवीच्या मृत्यूने संपूर्ण कर्णपुरा परिसर शोकमग्न झाला आहे. आई, वडील आणि नातेवाईकांना हा आघात सहन करणे कठीण झाले आहे. गावकरी हळहळ व्यक्त करताना म्हणत आहे की एवढी लहान मुलगी, तिचं आयुष्य नुकतंच सुरू झालं होतं, पण नियतीने निर्दयी घाव घातला. या दरम्यान सर्पमित्रांनी पुन्हा एकदा नागरिकांना इशारा दिला आहे. पावसाळ्याच्या दिवसात साप घरात शिरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे घरात नीट स्वच्छता ठेवणे, दरवाजांच्या फटी बंद ठेवणे आणि झोपताना अंथरुणाजवळ काळजी घेणे आवश्यक आहे. अजून काही दिवसापूर्वीच एका 17 वर्षीय तरुणाचा सुद्धा अशाच प्रकारे सर्पदंशाने मृत्यू झाला होता. तो 12वीचा विद्यार्थी. रात्री झोपेत असताना हाताला काहीतरी चावलंय असं वाटलं. त्याला उंदीर चावला असेल असं समजून दुर्लक्ष केलं, पण अंधारातला तो उंदीर नव्हता तर विषारी साप होता. वेळेतच उपचार न झाल्याने त्याचाही मृत्यू झाला. या दोन्ही घटना लोकांना सतर्क करणाऱ्या आहेत, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. वैष्णवीच्या जाण्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि ह्या दुर्दैवी दुःखद घटनेने संपूर्ण छत्रपती संभाजीनगर हादरला आहे. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.